हॅलो एव्हरीवन, आपण एकदा परत भेटत आहोत ज्ञानम या स्मॉल बट स्वीट युट्यूब चॅनल वरती. आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, दॅट इज प्लांट टिश्यू. आतापर्यंत आपण काय काय कव्हर अप केलेला आहे, अॅनिमल टिश्यू हा कम्प्लीट केलेला आहे आपण. अॅनिमल टिश्यू मध्ये काय काय बघितलं आपण, पहिला एपिथेलियल टिश्यू, दुसरा कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा सांगा मला कोणता, मस्क्युलर टिश्यू, आणि चौथा कोणता आहे, नर्वस टिश्यू. हे चारही टॉपिक मग टिश्यूज आपण काय केलेलं, कव्हर अप केले. तुम्ही जर बघितलेलं असेल तर 100% जा आणि त्यांना बघा, तुम्हाला चॅनलवरती सर्वच मिळून जाणार. आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण काय बघू, दॅट इज प्लांट टिश्यू. ओके, ठीक आहे. जसं आपण अॅनिमल टिश्यूचे 4 प्रकार बघितले, तसे सर प्लांट टिश्यूचे पण प्रकार असतात का, तर हो असतात. प्लांट टिश्यूचे मेनली 2 टाईप आहेत. बघा काय, कोणते कोणते 2 टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे प्लांट टिश्यूचा, त्याला आपण म्हणतो मेरिस्टेमेटिक. कोणता म्हणत आम्ही याला, मेरिस्टेमेटिक टिश्यू. आणि दुसरा कोणता आहे, दॅट इज परमनंट. एक आहे मेरिस्टेमेटिक टिश्यू आणि दुसरा कोणता आहे तुम्हाला, परमनंट टिश्यू. मेरिस्टेमेटिक टिश्यू काय असते रे, मेरिस्टेमेटिक टिश्यू जो असतो ना, तो असतो डिवायडिंग. याच्याकडे काय असतात, डिवायडिंग. हा कंटिन्युअसली डिवाइड होत राहतो, डिवायडिंग सेल्स असतात. करेक्ट इथपर्यंत. मग हा असतो कुठं, प्रेझेंट कुठं असतो, हा असेल एकतर शूट मध्ये. शूट मीन्स व्हॉट, शेंडा तो. ओके, ऑर कुठं असेल हा, ऑर म्हणजे रूट्स आणि शूट मध्ये हा काय असतो, प्रेझेंट असतो. एवढं लक्षात ठेवा इथपर्यंत. आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण प्लांट टिश्यू मधला मेरिस्टेमेटिक टिश्यू काय करू, कम्प्लीट करू. कारण मेरिस्टेमेटिक टिश्यूचे परत 3 टाइप्स आहेत आणखी. परमनंट टिश्यू, परमनंट म्हणजे त्यांची ग्रोथ होत नाही, त्यांच्याकडे डिवायडिंग सेल नसतात, त्यांची ग्रोथ स्टॉप झालेली असते, म्हणून त्यांना आपण परमनंट टिश्यू म्हणतो. परमनंट टिश्यूला जर आपण बघितलं व्यवस्थित, तर परमनंट टिश्यू आणखीन 2 टाइप्स मध्ये डिवाइड होतात. कोणते कोणते, एक असतो सिंपल, जो एका सिंगल सेल, 1 टाइप ऑफ सेल पासून म्हणते, आठवते, सिंपल असतो. आणि दुसरा कोणता असतो, जो सिंपल नंतर हा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता याचे पण टाइप पडतात. सिंपलचे परत 3 टाइप पडतात, कॉम्प्लेक्सचे परत 2 टाइप पडतात. आता हे बघू आपण समोरच्या व्हिडिओज मध्ये येणार आहे. आज आपला टॉपिक काय, दॅट इज मेरिस्टेमेटिक टिश्यू. आपल्याला काय कव्हर अप करायचं, मेरिस्टेमेटिक टिश्यू हा कव्हर अप करायचा. ठीक आहे. मग आता मेरिस्टेमेटिक टिश्यू बद्दल मी तुम्हाला काय सांगू शकतो, तर बघा आता मेरिस्टेमेटिक टिश्यू काय आहे नेमकं. तर ठीक आहे, आपण एवढ्या पार्ट्स मध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, मी काय केलं माहिती आहे का, मला 2 बिकर घ्यायचे. बिकर माहिती आपल्याला की ज्यामध्ये बिकर किंवा वेसलच एक आहे. समजा हा एक घेऊ. आता ऑब्विसली वेसल आहे, त्याच्यामध्ये पाणी तर भरावंच लागेल, बरोबर ना. मग समजा हे ब्लू कलर वाला मी काय भरलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. ओके, एक हे वेसल झाली, याला नाव दिलं मी समजा वेसल ए. आणि दुसरी हे वेसल आहे सपोज, ज्याला नाव दिलं मी बी. बी मध्ये पण काय भरलेलं आहे आपण, वॉटरच भरलेलं आहे. ओके, बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचं लक्ष तिथे व्यवस्थित कळत आहे. ओके, ठीक आहे. आता पाणी भरलेलं, पाण्याचं काय कराल, काहीच नाही करायचं. पाण्याच्या वरती ठेवायचं कांदा. आपल्याला काही भाजी नाही बनवायची, पण इथं काय ठेवायचं असा. आता कांदा कसा आहे, सपोज कांदा असा असेल. वा, मोदक झाला. कांदा पाहिजे मला, जस्ट कन्सिडर की हा कांदा आहे. ठीक आहे. ओके, त्यानंतर हा झाला इथं दुसरा कांदा. डन. यांचे छोटे छोटे असे लीफ. डन. ओके, जेवढी ड्रॉइंग जमते मला तेवढ्याच ऍडजस्ट करा. आता ऑब्विसली जर समजा हा कांदा आहे, तर याला असे रूट्स असतील, येतील ना धीरे धीरे. जर आपण पाण्यामध्ये ठेवलं ते ग्रो होतील. करेक्ट आहे, ग्रो होतील ना. ओके, आपल्याला काय करायचं, सिंपल हे जे 2 थिंग्स आहेत त्याच्यावरती स्टडी करायचं. तर या बेसवरती तुमच्या बुकमध्ये बघा, तुम्ही जर बघितलं व्यवस्थित, तर अशा प्रकारे हा इंटरफेस दिसतो आपल्याला. 2 कांदे आपण वेसलवरती ठेवले आणि त्यांचं काय होणार, इथं जे रूट्स आहेत ते ग्रो होतील, बरोबर ना. रूट्स काय होतात, ग्रो होतील. मग आपण काय करू माहिती आहे का, डे 1 ला या फ्लास्क ए मध्ये ठेवलेला 1 सेंटीमीटर वाढला, आणि बी मधला पण सेम किती वाढला. सपोज, मला ऍक्च्युअल मध्ये माहिती नाही, मी सपोज म्हणत समजून सांगण्यासाठी फक्त, बरोबर आहे. मला असं वाटलं मी माईक चालू करायचं विसरलो का. ठीक आहे, आपण काय सांगितलं, फ्लास्क ए मध्ये किती डे 1 मध्ये किती वाढला असेल, सपोज तो 1 सेंटीमीटर वाढला असेल. सेंटीमीटर मध्येच मेजर घेऊ आपण सर्वच. डे 2 मध्ये किती झाला असेल, 2 सेंटीमीटर. इथं पण 2 सेंटीमीटर. डे 3 मध्ये हा झाला 3, आणि हा पण किती झाला रे, 3 झाला. पण डे 3 ला बघा काय केलेलं आहे, तर ज्यांच्या जे रूट्स वाढल्या ना, समजा हे 3-3 सेंटीमीटरच्या वाढल्या इथपर्यंत, तर यांच्या जे 3-3 सेंटीमीटर रूट्स वाढलेले आहेत, तर या फ्लास्क बी मधल्या रूट्सला काय करा माहिती आहे का, 1 सेंटीमीटर कट करा. केला आपण कट, बरोबर ना. मग डे 4 ला काय होणार माहिती आहे का, हा
फ्लास्क 1 मधला हा जो आहे हा तर वाढत जाणार, आणखीन वाढणार, पण हा आता 3 मधून जर आपण 1 सेंटीमीटर कट केला तर इथे किती राहिला, 2 सेंटीमीटर. तो वाढायला पाहिजे होता, वाढला का, वाढला नाही. डे 5 ने समजा हा झाला 5 सेंटीमीटर, पण हा किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. जर 6 लाही बघितलं ना, डे 6 ला, तर हा 6 सेंटीमीटर होणार, पण हा 2 सेंटीमीटर राहणार. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, या फ्लास्क बी मधल्या ओनियनची ग्रोथ थांबलेली आहे. असं का बरं झालं, का बरं ग्रोथ थांबलेली आहे? काही क्वेश्चन देतं बघा. हा एक क्वेश्चन, विच ओनियन हॅज लॉंगर रूट्स. कोणत्या ओनियनच्या लॉंगर रूट्स असतील, ए मधला की बी मधला? ऑब्विसली कशामधले असतील, ए मधल्या. का बरं, कारण तो कंटिन्यूस काय होत राहिला, डिवाइड होत राहिला, कंटिन्युअस डिवाइड होत राहिला, त्याची ग्रोथ थांबली नाही. ओके. व्हाय डिड द रूट ऑफ द ओनियन इन द जार बी स्टॉप ग्रोइंग. या जार बी मधल्या ओनियनची ग्रोथ, त्या रूटची ग्रोथ का बरं स्टॉप झाली? सर आपण त्याला कट केलं, मग कट केलं काय झालं, तिथं वाढायला पाहिजे होतं, आणखीन कट केल्यानंतर पण. मग याचा आन्सर मला सापडते, एका टिश्यू मध्ये, ज्या टिश्यूचं नाव काय आहे, कुठे गेला, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, की ज्याच्याकडे कोणत्या सेल असतात, डिवाइडिंग सेल, जो कंटिन्युअसली काय होत राहतो, डिवाइड होतो. पण जर समजा तुम्ही त्याच्या मेरिस्टेमॅटिक सेलच कट केल्या, पण आता बघा मेरिस्टेमॅटिक सेल कुठे असतात, रूट किंवा शूट मध्ये. जर समजा तुम्ही त्याचे रूट किंवा शूट एक सेट एवढेच कट करून टाकले, तर आता त्याच्याकडे मेरिस्टेमॅटिक टिश्यू नाही आहेत, तो ग्रो करेल का, नाही. म्हणून या कुठं, या फ्लास्क बी मधल्या ओनियनची ग्रोथ झालेली नाही. करेक्ट आहे. आता इथं अवस्था आपण आणखी दोन्ही क्वेश्चन पण बघून घेऊ. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन ग्रोथ ऑफ अॅनिमल अँड प्लांट्स. प्लांट्स आणि अॅनिमलच्या ग्रोथ मध्ये काय फरक आहे, तुम्ही काय सांगू शकता मला, काय असेल? ओके, मला एक माहित आहे, मला प्लांटची ग्रोथ कुठं पण होऊ शकते. आपण बघितलं असेल, एक फांदी खूप लांब असते, तर एक फांदी खूप छोटी असते, कधी कधी असं होते, बरोबर आहे. एक तर ते झाड खूप लांब वाढून जाते, नाही तर मग ते झाडाचा खूप मोठा घेरा करते, बरोबर आहे. याचा मिनिंग काय आहे, प्लांटकडे ग्रोथ कशी आहे, रॅन्डम आहे, रॅन्डम. प्लांट शो रॅन्डम ग्रोथ. मग अॅनिमलकडे असं काय आहे, अॅनिमलकडे युनिफॉर्म ग्रोथ असते, युनिफॉर्म मीन्स व्हॉट. मला सांगा, कधी असं झालं का रे, की तुमचा एक हात वाढत गेला तर हातच वाढत गेला, पाय वाढला तर पायच वाढत गेला, असं नाहीये. आपल्या पूर्ण बॉडीची ग्रोथ हे युनिफॉर्म होते, व्यवस्थित होते. हाईट वाढते, हाईटच्या सोबत बॉडी सुद्धा एक्सपांड होत राहते, बरोबर आहे, युनिफॉर्म. व्हाय डज द ग्रोथ ऑफ प्लांट अकर ओनली ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. आणि हे बघा, आता सेकंड क्वेश्चनचं काय म्हणणं आहे, की प्लांटची ग्रोथ हे स्पेसिफिक पार्ट मध्येच का बरं होत आहे, स्पेसिफिक पार्ट मध्ये का बरं होत आहे, कारण यांच्या स्पेसिफिक पार्ट मध्येच कोणते टिश्यू सांगितले मी तुम्हाला, मेरिस्टेमॅटिक सेल कडेच डिवाइडिंग सेल असतात, मेरिस्टेमॅटिक टिश्यू कडेच डिवाइडिंग सेल असतात. म्हणून त्यांचा फक्त स्पेसिफिक पार्ट मध्येच काय होते, ग्रोथ होते, आणि बाकीच्या टिश्यू कशात परमनंट, ते ग्रोथच नाही करत, बरोबर आहे. ओके, आपण कशाचा स्टडी करणार आहोत, आपण सर्वात आधी स्टडी करू मेरिस्टेमॅटिक सेलचा. ओके, चला बघा मेरिस्टेमॅटिक सेल. आता बुक मध्ये काय दिलेलं आहे तुमच्या मेरिस्टेमॅटिक सेल बद्दल बघा. ऍज मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट इन अ स्पेसिफिक पार्ट. कुठं असते, तो जो क्वेश्चन आपण रीड केला ना, त्याचा आन्सर इथे आहे. स्पेसिफिक पार्ट मध्येच मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो ऑफ प्लांट. ग्रोथ अकर्स इन दस पार्ट्स ओनली. जिथं मेरिस्टेमॅटिक सेल आहे, जसं आपण म्हणतो ना, हम जहां खडे होते वहां से हमारे पीछे लाईन लगनी शुरू, सेल. जिथं मेरिस्टेमॅटिक टिश्यू तिथंच ग्रोथ होणार, बाकी ठिकाणी होणार नाही. सेल्स ऑफ द मेरिस्टेमॅटिक टिश्यू कंटेन थिक सायटोप्लाझम. काय असते यांच्यामध्ये, थिक सायटोप्लाझम असते, अ कॉन्स्पियस न्यूक्लियस अँड अ थिन सेल वॉल अँड कॉम्पॅक्टली पॅक टुगेदर. कॉम्पॅक्टली पॅक, असे एकदम गच्च भरलेले आहेत, कॉम्पॅक्टली पॅक आहे. थिन सेल वॉल आहे, थिन न्यूक्लियस सुद्धा आहे. ओके 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 ओके. व्हॅक्युल्स आर युजली अब्सेंट. यांच्या आतमध्ये कोणत्याच प्रकारचा व्हॅक्यूल नाही इन दिस सेल्स. दिस सेल्स आर हायली ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह कसे काय, त्यांना ग्रोथ करावं लागते ना, म्हणून ते कसे असतील, हायली ऍक्टिव्ह. टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन. यांचं फंक्शनच काय आहे, मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं काय आहे, प्लांटची ग्रोथ करणं, हाईट वाढवणं, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द लोकेशन, मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज ऑफ 3 टाइप्स गिवन बिलो. अकॉर्डिंग टू द लोकेशन किती प्रकारच्या आहेत, 3 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या बघा, कोणत्या बेसवरती क्लासिफाय करायला सांगितलं त्यांनी आपल्याला, लोकेशन. मग ठीक आहे, मी इथं लिहितो, इथं तुम्हाला लिहून देतो लोकेशन. ओके, बघा इझी आहे, काहीच हार्ड नाही आहे, ठीक आहे. लोकेशन, अरे यार
लोकेशन, अकॉर्डिंग टू द लोकेशन. किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे. बघा कोणत्या 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 आहेत. पहिला जो आहे हा वाला, हा वरचा दिसतो ना आपल्याला, त्याला आपण म्हणतो ऍपिकल मेरिस्टीम. ऍपिकल मेरिस्टीम. ओके. जो सेकंड आहे, सेकंड पार्ट हा वाला दिसतोय इथे, या सेकंड याला काय म्हणतो आपण? ऍपिकल मेरिस्टीम नंतर इंटर कॅलरी मेरिस्टम. ओके. आणि लास्ट वाला कोणता आहे? हा लास्ट वाला, हा काय आहे माहिती आहे का? लॅटरल मेरिस्टम. आता यांना कशा बेसवरती क्लासिफाय केलेलं आहे? लोकेशनच्या. मग यांच्या लोकेशन काय आहेत? ऍपिकल मेरिस्टम कुठे असतो? हा ऍपिकल मेरिस्टम कुठे असतो माहिती आहे का? हा एकतर शूट म्हणजे काय? नॉट दॅट शूट म्हणजे शेंडा, किंवा याला आणखीन बुक मध्ये काय नाव दिलं? स्टेम दिलेलं आहे. स्टेम अँड कुठं? रूट्स मध्ये प्रेझेंट असतो. डन. काही हार्ड नाही. ठीक आहे. ऍपिकल मेरिस्टम हा काय करतो? हा बघा इथे दिसते आपल्याला ऍपिकल मेरिस्टम. त्यानंतर खालच्या साईडला इथं दिसत आहे हे जागा, इथं इंटर कॅलरी. बरोबर आहे. इंटर कॅलरी काय? बघा इथं समजा एखादी लीफ असू शकते, इथं पण एखादी लीफ किंवा एखादी ब्रांच असू शकते. त्याच्या बरोबर एक्झॅक्ट वरच्या साईडला इथं बघा, इथं एक तर ब्रांच असेल, समजा इथं जर अशा प्रकारचा असा लीफ असेल, तर या लीफच्या या स्टॉकला आपण काय म्हणतो? पेटिओल. बरोबर ना? त्या पेटिओलच्या वरती किंवा त्या ब्रांचच्या बाजूला. मग हे इथं याचे लोकेशन काय असेल? ऍट द बेस ऑफ पेटिओल ऑफ स्टेम. ऍट द बेस ऑफ पेटिओल ऑफ लीफच्या पेटिओलच्या बेसला लीफ पर्यंत लक्षात येते, किंवा ब्रांच आहे इथं. ओके. आणि लास्ट कुठं आहे? लॅटरल. हा कुठं असतो? लॅटरल साईडला असतो. कुठं सांगितलं मी तुम्हाला? लॅटरल म्हणजे काय रे? आजूबाजूच्या साईडला. ओके. डन. ओके. लॅटरल ऍट द लॅटरल साइड ऑफ कुठं? शूट किंवा रूट. शूट ऑर रूट. डन. काही हाड आहे का? 3 तर आहेत. काही मोठी गोष्ट नाही. लर्न करायला लागतात. लर्न करायचंय का? मी अर्ध तुम्हीच लिहून द्याल तुम्हाला. बरोबर आहे. असं काय लिहिसाल तुम्ही? मेरिस्टेमॅटिक सेल्स आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स अकॉर्डिंग टू देअर लोकेशन. काय काय लोकेशन आहे त्याच्यापेक्षा वरती पहिला, जर तो शूट किंवा रूट वरती असेल, ऍपिकल. जर तो ऍट द बेस ऑफ पेटिओलच्या वरती किंवा थोडासा बाजूला असेल तर तो काय? इंटर कॅलरी. आणि तिसरा काय? जर लॅटरल साईडला असेल तर कुठं? शूट आणि रूटच्या लॅटरल साईडला, तर त्याला काय म्हणतो आपण? लॅटरल मेरिस्टेम. मग आता यांचे फंक्शन काय? फंक्शन पण बघून घेऊ ना. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. यांचे फंक्शन काय आहेत? मग जर समजा मला जर कोणी विचारते की मला सिंपल ऍपिकल मेरिस्टेमचं फंक्शन सांगा, तर मी त्याला काय सांगेल? हे काय करतात माहिती आहे का? हाईट वाढवतात, लेंथ वाढवतात. कारण हे कुठे असतात? रूट आणि शूट मध्ये. हे शेडा वाढवतील ना, असा हा मोठा होणार ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय करतात? दे एबल टू इन्क्रीज. काय इन्क्रीज? दे इन्क्रीज हाईट और लेंथ ऑफ कशाची? रूट और शूटची. ओके. टर्न. ठीक आहे. इंटर कॅलरी मेरिस्टेम काय करते माहिती आहे का? त्याच्या लोकेशन मला समजते की हा काय करतो? लीफ किंवा ब्रांचेस वाढवतो. किंवा काय वाढवतो? फ्लावरची संख्या वाढवतो. इथपर्यंत. आणि लास्ट लॅटरल मेरिस्टेम. तिथे एक वर्ड आहे खूप छान, गर्थ. आणि गर्थ म्हणजे काय रे? दॅट इज डायमीटर. मग कोणता? लॅटरल मेरिस्टेम काय करत असेल? डायमीटर वाढवत असेल खोडाची. समजा अशी डायमीटर वाढत असेल. करेक्ट आहे. इथपर्यंत तुमचं पूर्ण मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा पार्ट संपतो. इझी आहे. लक्षात आला? ठीक आहे. यानंतर आपण परत भेटू. परत कशामध्ये भेटू आपण? हातात झाला एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू कम्प्लीट प्लांटचा. पण तरी सुद्धा एक राहिला. तो कोणता आहे? परमनंट. आणि तो खूप मोठा आहे. त्याला स्प्लिट करू आपण 1 ते 2 लेक्चर मध्ये. तुम्हाला खरोखरच व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला आणखीन कशाची गरज आहे, काय पाहिजे तर. ओके. डन. थँक्यू सो मच.